Brought to you by Ludo Fantasy. Roll the dice, make your move और अपनी किस्मत बदलो. Download Ludo Fantasy now. लोकसभा असो किंवा विधानसभा, निवडणुका संपल्या असल्या तरी राजकारण मात्र जोरात सुरू आहे. अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंगचा सिलसिला हा सुरूच आहे. आता काँग्रेसचे कट्टर नेते असलेले संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर निघालेत. 22 तारखेला थोपटे आता काँग्रेसमधनं भाजपवासी होणार आहेत. थोपटे प्रवेश करत असल्याने भाजपला जरी फायदा होत असला तरी अजित पवार आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्यासाठी मात्र एक आव्हान तयार व्हायला सुरुवात झाली आहे. थोपटेंच्या भाजप प्रवेशामुळे सुप्रिया सुळे आणि दादांना कसा फटका बसू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. नमस्कार, मी राहुल. मुंबई तक में तुमचं स्वागत आहे. भोरचे 3 टर्म आमदार राहिलेल्या संग्राम थोपटे यांनी भाजपत जाण्याचा आता निर्णय घेतलाय. भोर आणि थोपटे घराण्याचं एक अतूट समीकरण राहिलेलं आहे. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे 30 वर्ष भोरचे काँग्रेसचे आमदार होते. त्यानंतर ही कमान संग्राम थोपटे यांनी सांभाळली होती. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत थोपटेंना मात्र पराभवाचा सामना करावा लागला. अजित पवारांचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटेंचा 20,000 मतांनी पराभव केलाय. मोदी लाटेतही आपलं वर्चस्व कायम ठेवणाऱ्या संग्राम थोपटेंसाठी हा धक्का होता आणि त्यानंतरच ते पक्षात अस्वस्थ असल्याचं बोललं जात होतं. थोपटेंच्या अस्वस्थतेचं आणखी एक कारण म्हणजे अजित पवार हे देखील होते. संग्राम थोपटे यांचा अडचणीत असलेल्या राजगड सहकारी साखर कारखान्याला अजित पवारांनी NCDकडून कर्ज मिळू दिलं नाही. त्याचबरोबर त्यांच्या कारखान्याची चौकशी करण्याच्या हालचाली देखील सुरू केल्या होत्या. त्यामुळे थोपटे हे अस्वस्थ होते. लोकसभेला सुनेत्रा पवार यांना भोरमध्ये फटका बसला होता. सुप्रिया सुळे यांना संग्राम थोपटेंचा या मतदारसंघात फायदा झाला होता. यंदाच्या लोकसभेत भोरमधनं सुप्रिया सुळे यांना 1,34,245 इतकी मतं मिळाली होती, तर सुनेत्रा पवार यांना अवघी 90,440 इतकीच मतं मिळाली होती. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात ही देखील भोरमधनंच केली होती. आता थोपटे भाजपात जात असल्याने सुळेंना पुढच्या निवडणुकीत धक्का बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार आणि संग्राम थोपटे यांच्यातील सुप्त संघर्ष महाराष्ट्राला माहिती आहे. थोपटेंना आपल्या पक्षात घेत भाजपने मोठा दाव साधलेला आहे. भाजपला काही करून बारामती मतदारसंघ मिळवायचा होता, परंतु गेल्या निवडणुकीत आणि यंदाच्या निवडणुकीत देखील ते शक्य झालं नाही. बारामती मतदारसंघाचा आपण विचार केला तर खडकवासला आणि दौंड या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत. संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळे भोरमध्ये देखील भाजपची ताकद आता वाढणार आहे. दुसरीकडे भाजप पुणे शहरात जरी वाढली असली तरी ग्रामीण भागामध्ये अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचं वर्चस्व होतं. आता संग्राम थोपटेंच्या माध्यमातून ग्रामीण भागात देखील भाजप आपली मुळं घट्ट करत आहे. भोरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असल्याने थोपटेंच्या येण्याने दादांना देखील एक प्रकारे शह देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे भोर आणि थोपटे घराण्याचं वेगळं नातं राहिलेलं आहे. गेल्या 40 वर्षांपासून भोरवर थोपटे घराण्याची निर्विवाद सत्ता राहिलेली आहे. इतक्या वर्ष आमदार राहूनही थोपटेंना मंत्रिपद मात्र मिळू शकलं नाही आहे. दुसरीकडे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर थोपटेंचं नाव या पदासाठी चर्चिलं जात होतं, पण विधानसभा अध्यक्षांची निवडच न झाल्याने या पदाने देखील त्यांना हुलकावणी दिली. आता सगळीकडूनच कोंडी झालेल्या थोपटेंनी भाजपचा मार्ग निवडलाय. थोपटेंनी योग्य वेळ साधत आपला निर्णय देखील घेतलाय. भाजपला देखील थोपटेंच्या येण्याने फायदाच होणार आहे. भाजपने एकाच दगडात 2 पक्षी हेरल्याचं यातून आपण म्हणू शकतो. थोपटेंच्या भाजप प्रवेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर ते सुद्धा करा. धन्यवाद.